पंचवटी में आई रघुराई, पंचवटी में आई रघुराई, शूर्पणखा नाक कटाई, शूर्पणखा नाक कटाई, शूर्पणखा गँग गँग करीत गेली. म्हणे अरे दादा, त्या दोन मानवाच्या पोरायनं माझं नाक कापलं रे, तू आता सूट घे. पण आता रावण हुशार होता, रावण विद्वानही होता, श्रीमंतही खूप होता. सोन्याची लंक म्हणजे काय साधी आहे? आपल्या घराला इटा कमी पडत्यात, सिमेंट कमी पडतं, तिथं काय सोन्याचं लंका, कशाची लंका? सोन्याची. साधा माणूस होता, विद्वानही तसंच होता, 4 वेद मुखोद्गत होते कोणाच्या, एवढा विद्वान होता. पण अहंकारानं वायाला गेला. मग काय नसा माणसाला अहंकार दुर्ड्याची वेळ मानावंच लागल खरं ह्या बांधवाला. आज हे बिचारे धाडी फाट्यावर इकडे तिकडे पडले असते, मानलं बिचारे. म्हणून तुम्हाला देवरूप झाले तुम्ही, तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. असंच ईश्वरानं तुम्हाला सद्बुद्धी देऊन असं टिकून ठेवा. तुमचे पाहुणे रावळे वारकरीत आहेत, पण दिव्यानं दिवा तिकडे लावत जावा, प्रत्येक फायला सप्ताह होत जावा, ही आमची इच्छा. किती सुंदर आहे. आज संपूर्ण धावेडीमध्ये म्हणजे पंढरपूरच आलेलं आहे. हो, संपूर्ण धावेडी म्हणजे वैष्णवनगर, धावेडी म्हणजेच वैष्णवनगर, वैष्णवनगर म्हणजे वैष्णवनगर धावेडी. कशामुळं खिशातले पैसे गमवायचे, रस्त्यावर लोळायचे. आज जर अशी अवस्था असते पाहायला आले असते. आज धावेडीच आहे. आज तुम्हाला सगळी लाजायला लागले. काय बदललंय, काय बदललंय? रावण अधिकारी होता, पण आज मुक्तपणानं वायाला गेला. रावण ज्ञानी त्याची लंका सोन्याची लंका, पण वायाला कशाने गेला? अभिमानानं. तो म्हणतो तिथं गेलीच कशाला तू? म्हणे आता मी जाऊनही गेले, पण त्याचा सूट घे. त्यानं मारीच मामाला बोलावलं रावणानं, आणि रावणानं सांगितलं मारीच मामाला, तुम्ही असं मायावी रूप धारण करा हरणाचं, की ते हरिण सोन्याचं दिसलं पाहिजे. कशाचं? आणि सीतालाही काय वाटलं पाहिजे हे हरिण कशाचं आहे, म्हणून ते सीतेच्या पंचवटीपासून उड्या मारायचे इकडून तिकडे. सीतेनं त्याला पाहिल्यावर ती प्रभूला म्हणते, तो हरिण नोनी द्या मज अयोध्या नाथा, तो हरिण हरिण मला आणून द्या, त्याची मी कांचोळी तयार करीन, कौशल्य मातेला दाखवीन, मग माझा हेवा करतील सगळे. मग हेवा करतील भरत सासवा. जावा म्हणजे काय भावत व्हायच्या आधी जावा, जावा म्हणजे जावा असतात ना. आपल्या वडील देराची लक्ष्मी की कोणी आपली म्हणजे त्या बाईची जाऊ, हे जावा. सोयीने राहिलं तर आवा रावा, नाही मिळ म्हटलं तर नाव मस्त आहे जावा. हो, मग हेवा करतील भरत सासवा जावा. रामचंद्र प्रभू म्हणते, तू कशी वेडी आहे का खोडी आहे? हरण कुठं सोन्याचं असतं का? तुला ते सोन्याचं आहे असा भाग झाला का सोन्याचं आहे? ते मृग
कातडे जे ते सोन्याचा भाग झाला का सोन्याचं आहे? बोलणार सोन्या कशाच आहे? भाग झाला, भ्रम झाला, भ्रम झाला. हाडकातच रक्त आहे, हे कुत्र्याला काय झाला? भ्रम. तिचे चगळीत दाटातूनच रक्त निघतात. मग हाडकात रक्त आहे का हाडकाचं रक्त आहे? हाडकातही नाही, हाडकातही नाही. तसं संसारातही सुख नाही, संसारातच सुख नाही. पण त्या कुत्र्याला काय कळतं कोणाला? अरे, गुरुड्याचा हातायचं काय कोणाला? अरे घरातही सुख नाही, घरातही पैशाचं सुख नाही, पैशातही ना आम्ही कोणीकडे चितरलो. अरे तडजोड आहे. पैसा असो नसो आपला आनंद आपल्या जवळच आहे. तो कुठे येतही नाही तर पैसा व्यवहारातला आहे, आपला व्यवहारातली अडचण भागविणार आहे. तडजोड आहे. मग पैशाच्या मागं लागत जाऊ का देवाच्याच मागं लागत जाऊ? देवाच्या. अपुला तो एक देवीन जीवा. पैशात सुख असतं. पैशानं जर देव प्राप्त झाला असतं तर टाटा बिर्लानं आपल्याकडे येऊन त्याला नसता. तुमच्या मनी जर सच्चा भाव असेल तर आता इथं इतक्यात देव तुमच्या जवळ आहे. व्हेर इज द गॉड? गॉड इज नॉट इन द कॉर्नर टेम्पल, बट कुठं गॉड आहे? नियर गॉड, नाही सेल्फ गॉड. वकील साहेब, देवाला सोडून तुम्ही नाही, असं तिसरा डोळा उघडला जातो. ओपनिंग ऑफ दी तिसरा डोळा उघडला असं समजलं म्हणजे तिसरा डोळा. म्हणून याच्यातच समाधान आहे. म्हणून अन्न वस्त्र निवारा देव देतो. आपण निमित्त आहे आपलं हे करणार. नाही तर आईच्या पोटात का आपण सुट्टी घेऊन डोंगरावर जातो? सुट्टी पहार खांद्यावरी पुढं डोंगर पहिले बसूनच का? माईच्या पोटात तेव्हापासून सुट्टी खांद्यावर होती का? पुढं राहील का? अरे हे मदत लावून दिलेलं आहे आपल्याला. आणि हे तरी कोणामुळे खांद्यावर घेतो? हात नाही म्हणून धरलं जातं का? हात नाही म्हणून मदत का हात घालू आहे? हात कोण दिला आपल्याला? अरे शरीरच कोण दिलं? कोण दिलं शरीर? देवानं दिलं. मग धंदा करायला कोण लावतो? देवच. करून कोण घेतो? बोला ना देवा. हो, खुर्चीवर बसलेले देवा. मी करतो का? देव करून घेतो. मीपणा राहिला का? हो, मीपणा गेला की कामच झालं. मीपणा म्हणजे अभिमान. अभिमान गेला तुका